नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त ना? आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि ती खूप न्यूट्रिशियस आहे आणि सकाळच्या घाईत सुद्धा तुम्हाला ब्रेकफास्टसाठी करता येऊ शकते। मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ही रेसिपी कोणीही खाऊ शकतं आणि झटकन पटकन अशी होणारी आहे आणि मुख्य म्हणजे ग्लुटेन फ्री आहे आणि रेसिपीचं नाव आहे ग्लुटेन फ्री शेव। तर आता ती कशी करायची हे आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की माझे व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत जा। हा मेन रेसिपी बघत जा तुम्ही, नुसतं माझं सुरुवातीचं बघू नका। माझ्या लक्षात आलं आहे असं की स्किप करून करून तुम्ही व्हिडिओ फक्त स्टार्टिंगचा बघता, मेन रेसिपी बघत नाही आहात, तर तसं करू नका। तुमच्या रेसिपी बघण्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन रेसिपी काय काय दाखवायच्या तुम्हाला यासाठी मला नक्कीच हेल्प होते। तर तुम्ही माझे व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी रेसिपी लिहिलेली असते मेजरमेंट सहित, ते सुद्धा तुम्ही चेक करत जा आणि कमेंट पण करत जा, लाईक शेअर करत जा। चला तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया। तर इथे बघा, आता मी 4 प्रकारची पिठं घेतली आहेत। 1 कप ज्वारीचं पीठ आहे, त्याच्यानंतर अर्धा कप मी चण्याचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप मुगाच्या डाळीचं पीठ मिक्सरलाच करून घेतलेलं आहे। टोटल 2.25 कप पीठ आहे आणि 2.5 कप ताक घेतलेलं आहे। वाटल्यास तर आपण पाणी नंतर ॲड करू शकतो। आता ही सगळी पिठं मी एकत्र चाळून घेऊन ताकामध्ये कालवून घेणार आहे। हे बघा, माझं बॅटर रेडी करून झालेलं आहे आणि मी याच्यात मसाले म्हणजे हळद, तिखट, मीठ आणि चवीला थोडीशी साखर असं सगळं ॲड करून हे बॅटर बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी बनवून घेतलं आहे बॅटर आणि कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं बारीक गॅसवरच। आणि तेलाची फोडणी म्हणजे फक्त तेल तापवायचं आहे आणि हे बॅटर त्याच्यामध्ये सिम्पली ओतायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे। तेल मात्र चांगलं तापवून घ्या आणि आता मंद गॅसवरच आपल्याला व्हिस्करनी ढवळत राहायचं आहे सारखं। गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत, गॅस सिमच ठेवायचा आहे आणि अर्धं आपल्याला जवळजवळ हे शिजवून घ्यायचं आहे। ढवळता ढवळता नीट लक्ष द्यायचं आहे आणि मग हे 20% झालं ना थोडंसं घट्ट की याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा, मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि गॅस पण सिमच ठेवलेला आहे, नाहीतर मग ते काय होऊ शकतं, खाली लागू शकतं आणि जळका वास त्याला येईल, त्याच्यामुळे काळजी नक्की घ्यायची आहे आपण। 3 ते 4 मिनटं झाली आहेत आणि मी आता झाकण काढून घेतलं आणि पुन्हा एकदा चेक करते खाली लागू नये म्हणून। आता आपलं अजून 30% झालेलं आहे आणि पुन्हा आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देणार आहोत। त्यापूर्वी तेल साईडनी आपल्याला घालायचं आहे थोडंसं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाफेवर आपल्याला शिजतं, त्याच्यामुळे थोडंसं तेल आपल्याला ॲड करायला लागेल। हे बघा, झाकण ठेवून झाल्यानंतर आपलं अजून एकदा हे तेल पुन्हा मी घालते आहे, साईडनी घालायचं आहे आणि असा गोळा होईपर्यंत कढईमध्ये आपण परतत राहायचं याला। आणि बघा, छान कसा गोळा होत आलेला आहे आता आणि गॅस मात्र शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा आहे, मोठा अजिबात करायचं नाही आहे। हे आपलं झालं आहे आता आणि मी आता एका बाउलमध्ये हे काढून घेतलं आहे आणि थोडंसं कोमट व्हायला ठेवलं आहे। आता हे कोमट पण झालेलं आहे आणि आता या ठिकाणी काय करायचं आहे, एका परातीमध्ये मी थोडंसं काढून घेते आणि त्याचा मळून मळून डो बनवून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी गोळा करायचा आहे। हे बघा, मस्तपैकी मळून घ्या असं। हे बघा, माझा मळून गोळा होत आला आहे, व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे आणि चकली मेकर असतं ना आपलं, लांबट गोळा करायचा आहे असा आणि ही चकती बसवून घ्यायची, शेवेची चकती, आणि ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने का जेणेकरून आपला पीठ चिकटायला नको आतमध्ये, आणि ही फिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। आणि तो गोळा आता आपण इन्सर्ट करणार आहोत, चांगला मळून घेतलेला, आणि व्यवस्थित असं पॅक करायचं आहे, त्याला फिरवायचं आहे आणि ही अशी शेव इन्स्टंट लगेच आपली रेडी प्लेट, जी सर्विंग प्लेट आहे त्याच्यामध्येच ही शेव घालायची। आता आपल्याला ह्याला फ्राय किंवा स्टीम करायची गरज नाही आहे, आपण अगोदरच शिजवून घेतलेली आहे। बघा किती मस्त कलर आला आहे ना, छान, अगदी टेम्पटिंग वाटते की नाही लगेच खावीशी। आणि मग गार्निश केलं आहे मी, कांदा, ओला नारळ आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि भरपूर तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा, गार्निश करा आणि चव ह्यांनी खूपच मस्त येते। इतकी अमेझिंग चव लागते ना की तुम्ही नक्की ही घरी ट्राय करून बघणार आहात। तर वेळ न घालवता पटकन तयारीला लागा, करून बघा आणि मला सांगा तुमची
ग्लुटेन फ्री मिक्स फ्लोअर शेव कशी झाली ते. थँक्स फॉर वॉचिंग. आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. टिल देन बाय बाय.